रात्री एकदाही लघवीला उठावे लागणार नाही. झोपण्यापूर्वी हे खा. नमस्कार मित्रांनो, आपल्या आरोग्यात आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय वैयक्तिक प्रश्न विचारू इच्छिते. काल रात्री तुम्ही किती वेळा उठलात? लघवीसाठी एकदा, दोनदा, तीनदा की त्याहून अधिक? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उठल्यानंतर तुम्हाला पुन्हा झोप लागली का, की फक्त इकडून तिकडे वळत राहिलात? जर तुमच्यासोबत असे होत असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. आज भारतात 50 वर्षांवरील कोट्यवधी लोक दररोज रात्री हाच प्रश्न विचारतात. मला रात्री वारंवार लघवी का लागते? पण थांबा. सर्वात मोठे सत्य तर मी अजून सांगितलेलेच नाही. रात्री लघवी होणे ही फक्त वृद्धापकाळाची गोष्ट नाही. बहुतेक लोकांना वाटते की रात्री वारंवार लघवी होणे हे वय वाढण्याचा एक भाग आहे. पण हे पूर्णपणे खरे नाही. सामान्य स्थितीत रात्री 0 ते एकदा लघवी होणे अगदी सामान्य आहे. पण जर तुम्ही रात्री 2-3 वेळा किंवा त्याहून जास्त वेळा उठत असाल, तर ती एक समस्या आहे आणि या समस्येला वैद्यकीय भाषेत नॉक्ट्युरिया असे म्हणतात. पण समस्या फक्त वारंवार उठण्याची नाही. खरी समस्या म्हणजे जेव्हा तुम्ही रात्री वारंवार उठता, तेव्हा झोप तुटते. गाढ झोप लागत नाही, सकाळी थकवा जाणवतो. दिवसभर चिडचिड होते. रक्तदाब वाढू शकतो. हृदयावर ताण येतो. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे अंधारात बाथरूमला जाताना पडण्याचा धोका वाढतो. 60 वर्षांवरील लोकांमध्ये रात्री पडणे हे हिप फ्रॅक्चरचे सर्वात मोठे कारण आहे. आज मी तुम्हाला अशा 4 घरगुती गोष्टी सांगणार आहे ज्या या समस्येला मुळापासून ठीक करू शकतात. पण त्याआधी हे समजून घेणे गरजेचे आहे की असे होतेच का? रात्री वारंवार लघवी का लागते? याची अनेक कारणे असू शकतात. पण 50 वर्षांवरील लोकांमध्ये मुख्य कारणेही आहेत. कारण 1. मूत्राशय कमकुवत होणे. वय वाढल्यावर मूत्राशयाच्या स्नायू कमकुवत होतात. पूर्वी मूत्राशय 400 ते 500 मिली. लघवी रोखू शकत होता. आता 150 ते 200 मिली मध्येच भरल्यासारखे वाटू लागते. कारण 2. प्रोस्टेट वाढणे. पुरुषांमध्ये 50 वर्षांनंतर जवळजवळ प्रत्येकाचा प्रोस्टेट थोडासा वाढतो. वाढलेला प्रोस्टेट मूत्रमार्गावर दाब टाकतो आणि मूत्राशय पूर्णपणे रिकामे होत नाही. थोड्या वेळाने पुन्हा भरल्यासारखे वाटते आणि पुन्हा लघवी लागते. कारण 3. पणती डायोरेटिक हार्मोन कमी होणे. रात्री आपल्या शरीरात एडीएच हार्मोन तयार होतो. हा हार्मोन किडनीला संकेत देतो की रात्र झाली आहे, कमी लघवी तयार करा. वय वाढल्यावर हा हार्मोन कमी प्रमाणात तयार होतो आणि किडनी रात्रीही दिवसाइतकीच लघवी तयार करत राहते. कारण 4 पायांमध्ये पाणी साचणे. दिवसभर उभे राहिल्याने किंवा बसून राहिल्याने पायांमध्ये पाणी साचते. रात्री झोपल्यावर हे पाणी पुन्हा रक्तामध्ये मिसळते आणि किडनीला हे अतिरिक्त पाणी लघवीद्वारे बाहेर टाकावे लागते. कारण 5. मधुमेह किंवा उच्च रक्तदाब. जर साखर किंवा बीपी नियंत्रणात नसेल, तर किडनी जास्त प्रमाणात लघवी तयार करते. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्याकडे एक 65 वर्षांचे गृहस्थ आले. आपण त्यांना येथे गुप्ताजी म्हणूया. ते कोणताही गंभीर आजार घेऊन आले नव्हते. ते एका तक्रारीसह आले होते. त्यांनी सांगितले, डॉक्टर साहेब, सकाळी उठणे खूप कठीण झाले आहे. असे वाटते जणू रात्रीभर एखादी लढाई लढलो आहे. त्यांच्या आवाजात थकवा स्पष्ट जाणवत होता. पुढे ते म्हणाले, पाठीत दुखते, गुडघ्यात कडकपणा आहे आणि सर्वात वाईट म्हणजे कोणतेही काम करावेसे वाटत नाही. सकाळी 9-10 वाजेपर्यंत शरीरात ताकदच येत नाही. मी त्यांना विचारले, संध्याकाळी काय खाता? ते म्हणाले, चहा. कधी कधी बिस्किट. भूकच लागत नाही.
मी विचारले, रात्रीचे जेवण किती वाजता करता? ते म्हणाले, 9-10 वाजता. मग थोडा टीव्ही पाहतो आणि झोपतो. हे ऐकताच मला सर्व काही समजले. हा आजार नव्हता. ही उपासमारी होती. संध्याकाळपासून सकाळपर्यंत जवळजवळ 12-14 तास त्यांचे शरीर योग्य पोषणाशिवाय चालत होते. आम्ही त्यांची तपासणी केली. जवळजवळ सर्व काही सामान्य होते. पण काही गोष्टी चिंताजनक होत्या. हिमोग्लोबिन सीमारेषेवर, व्हिटॅमिन B1 कमी, प्रोटीनची पातळी कमी, मॅग्नेशियम कमी. म्हणजे त्यांचे शरीर हळूहळू रिकामे होत होते आणि दर सकाळी त्याची किंमत ते चुकवत होते. मी त्यांना सांगितले, तुम्ही आजारी नाही आहात. तुमचे शरीर उपाशी आहे. आणि आता आपल्याला त्याला योग्य वेळी योग्य पोषण द्यावे लागेल. हे ऐकून त्यांनी विचारले, मग मला महागडे सप्लिमेंट्स घ्यावे लागतील का? मी हसून म्हणालो, नाही. तुम्हाला फक्त 2 गोष्टींची गरज आहे आणि त्या तुमच्या स्वयंपाकघरात आधीपासूनच आहेत. त्या 2 गोष्टी कोणत्या होत्या? पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट समजावून सांगतो. सकाळी जाणवणारा जडपणा हा 3 गोष्टींच्या कमतरतेमुळे येतो. पहिली, प्रोटीनची कमतरता. रात्रभर तुमचे शरीर स्नायूंची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करत असते. पण जर शरीराला पुरेसे प्रोटीन मिळाले नाही, तर सकाळी स्नायू कमकुवत होतात आणि तुम्हाला जडपणा जाणवतो. दुसरी, आयर्न आणि जीवनसत्वांची कमतरता. रात्रभर शरीर नवीन लाल रक्तपेशी तयार करत असते. पण जर आयर्न आणि व्हिटॅमिन्स कमी असतील, तर सकाळी शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते आणि तुम्हाला थकवा जाणवतो. तिसरी, मॅग्नेशियमची कमतरता. रात्रभर शरीर स्नायूंना आराम देत असते. पण जर मॅग्नेशियम कमी असेल, तर सकाळी स्नायूंमध्ये कडकपणा राहतो आणि वेदना जाणवतात. आता प्रश्न असा आहे की अशा कोणत्या 2 गोष्टी आहेत ज्या या तिन्ही गोष्टी पुरवतात? आता आपण त्या पहिल्या गोष्टीकडे वळूया जिने गुप्ता जींची प्रत्येक सकाळ बदलून टाकली. पहिली गोष्ट, मेथी दाणे, मूत्राशयाचा मित्र. जेव्हा लोक मेथीबद्दल बोलतात, तेव्हा सर्वप्रथम डायबिटीजचा उल्लेख होतो. पण मी तुम्हाला सांगतो, मेथी ही मूत्राशयासाठी एक प्रभावी नैसर्गिक औषधी आहे. मेथीमध्ये असते सॅपोनिन, सूज कमी करते. फायबर, पचन सुधारते. मॅग्नेशियम, स्नायूंना आराम देते. अँटी इन्फ्लेमेटरी घटक. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेथी मूत्राशयाच्या स्नायूंना मजबूत आणि शांत दोन्ही बनवते. ती कशी काम करते? जेव्हा मूत्राशय कमकुवत होतो, तेव्हा त्याचे स्नायू खूप लवकर आकुंचन पावतात. थोडीशी लघवी झाली तरी लगेच संकेत देतात. मूत्राशय पूर्णपणे रिकामा होत नाही. मेथी हे स्नायू नियंत्रित आणि मजबूत बनवते. तसेच जर हलका संसर्ग किंवा सूज असेल, तर तीही कमी करण्यास मदत करते. योग्य पद्धत. साहित्य: 1 चमचा मेथी दाणे, 1 ग्लास पाणी. कृती: रात्री झोपण्यापूर्वी मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्या आणि मेथी दाणे चावून खा. वेळ: सकाळी रिकाम्या पोटी, सलग किमान 4 ते 6 आठवडे. महत्त्वाचे: मेथीचा परिणाम हळूहळू दिसतो. 1-2 दिवसात काही फरक जाणवणार नाही. पण 2-3 आठवड्यांनंतर तुम्हाला बदल जाणवतील. रात्री कमी वेळा उठणे. लघवीची तीव्रता कमी होणे. झोप चांगली लागणे. सावधान: जर तुम्हाला डायबिटीज असेल, तर नियमित साखर तपासत रहा. मेथी रक्तातील साखर कमी करू शकते. सुरुवातीला पोटात हलकी कुरकुर किंवा गडगड होऊ शकते. मी मिश्रा जींना सर्वप्रथम हेच सांगितले होते. 2 आठवड्यांनंतर त्यांनी सांगितले, आता मी रात्री 3 वेळा उठतो. आधी 4-5 वेळा उठायचो,
पण खरा बदल तेव्हा झाला जेव्हा त्यांनी दुसरी गोष्ट सुरू केली. दुसरी गोष्ट अक्रोड, रात्रीच्या झोपेचा रक्षक. आता आपण त्या गोष्टीबद्दल बोलूया जी थेट समस्येच्या मुळावर प्रहार करते. अक्रोड. लोक अक्रोड फक्त मेंदूसाठी चांगले समजतात, पण अक्रोड झोपेच्या गुणवत्तेतही खूप मोठी भूमिका बजावतो. अक्रोडमध्ये असते मेलाटोनिन, झोपेचे हार्मोन. मॅग्नेशियम, स्नायूंना आराम देते. ओमेगा-3, सूज कमी करते. ट्रिप्टोफॅन, गाढ झोपेस मदत करते. तो कसा काम करतो? जेव्हा तुम्ही रात्री वारंवार उठता तेव्हा सर्वात मोठी समस्या उठणे नसते. खरी समस्या म्हणजे पुन्हा झोप न लागणे. अक्रोडमध्ये असलेले मेलाटोनिन शरीरातील अंतर्गत जैविक घड्याळ संतुलित ठेवते आणि मॅग्नेशियम मूत्राशयाच्या स्नायूंना रात्रभर शांत ठेवते. परिणाम: रात्री कमी वेळा उठणे, उठल्यानंतर लवकर पुन्हा झोप लागणे, गाढ झोप येणे. योग्य पद्धत. प्रमाण: 3 ते 4 अक्रोड, त्यापेक्षा जास्त नाही. वेळ: रात्रीचे जेवण झाल्यानंतर, झोपण्याच्या 1 तास आधी. कसे खावे? थोड्या गुळासोबत किंवा गरम दुधात टाकून. कालावधी: किमान 6 ते 8 आठवडे. चूक टाळा: दिवसा खाण्यापेक्षा रात्री खाणे अधिक फायदेशीर आहे. खूप जास्त प्रमाणात खाऊ नका. संध्याकाळी मर्यादित प्रमाणात खा. मिश्राजींनी जेव्हा मेथीसोबत अक्रोड खायला सुरुवात केली तेव्हा 4थ्या आठवड्यात त्यांनी सांगितले, आता मी रात्री फक्त 2 वेळा उठतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उठल्यानंतर 10-15 मिनिटात पुन्हा झोप लागते. आधी तासनतास इकडून तिकडे वळत पडून राहायचो. तिसरी गोष्ट, बडीशेप, नैसर्गिक मूत्र नियंत्रक. आता मी तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहे जी प्रत्येक भारतीय घरात असते, पण तिची खरी ताकद फार कमी लोकांना माहिती आहे. बडीशेप. बडीशेप फक्त तोंडाची चव बदलण्यासाठी नाही. ती एक प्रभावी नैसर्गिक मूत्र नियंत्रक आहे. बडीशेपमध्ये असते आयनेथोल, सूज कमी करणारे घटक. फ्लेव्होनॉइड्स, मूत्राशयातील सूज कमी करतात. पोटॅशियम, मूत्रमार्ग निरोगी ठेवते. ती कशी काम करते? जेव्हा मूत्राशय किंवा मूत्रमार्गात हलकी सूज किंवा जळजळ असते तेव्हा वारंवार लघवीची भावना होते. बडीशेप ती सूज कमी करते. तसेच बडीशेप मूत्राशयाच्या स्नायूंना अति सक्रिय होण्यापासून रोखते. योग्य पद्धत. पद्धत 1. बडीशेपचे पाणी. साहित्य: 1 चमचा बडीशेप, 1 ग्लास पाणी. कृती: रात्री बडीशेप पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ते हलके उकळा. 5 मिनिटांनी गाळून प्या. वेळ: सकाळी रिकाम्या पोटी. पद्धत 2. बडीशेप चावून खाणे. रात्रीच्या जेवणानंतर 1 चमचा बडीशेप हळूहळू चावून खा. खास गोष्ट: बडीशेपचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ती पचन सुधारते. चांगले पचन म्हणजे शरीरात कमी विषारी पदार्थ तयार होतात. कमी विषारी पदार्थ म्हणजे किडनीवर कमी ताण आणि त्यामुळे रात्री कमी लघवी. चौथी गोष्ट, तुळशीचे बी, रात्रीची शांतता देणारे. आता आपण सर्वात प्रभावी पण सर्वात कमी ओळखल्या जाणाऱ्या गोष्टीबद्दल बोलूया. तुळशीचे बी, म्हणजेच सब्जा किंवा बेसिल सीड्स. लक्षात ठेवा, हे तुळशीची पाने नाहीत तर तुळशीचे बी आहेत. तुळशीच्या बियांमध्ये असते ओमेगा-3 फॅटी ॲसिड, म्युसिलेज, जे घट्ट जेल तयार करते, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स. ते कसे काम करतात? जेव्हा तुळशीचे बी पाण्यात भिजते तेव्हा त्याच्या भोवती पाण्याचा एक थर तयार होतो. हा थर शरीरात पाणी हळूहळू सोडतो. त्यामुळे रात्रभर शरीरात स्थिर हायड्रेशन राहते आणि मूत्राशय अचानक भरत नाही.
तसेच मॅग्नेशियम मूत्राशयाच्या स्नायूंना रात्रभर शांत ठेवण्यास मदत करते. योग्य पद्धत. साहित्य: 1 चमचा तुळशीचे बी, 1 ग्लास पाणी. कृती: संध्याकाळी 5-6 वाजता बी पाण्यात भिजवा. 15-20 मिनिटात जेल तयार होईल. ते हळूहळू प्या. वेळ: संध्याकाळी 6-7 वाजता, झोपण्याच्या 3-4 तास आधी. झोपण्याच्या अगदी आधी नाही. महत्वाचे: तुळशीच्या बियांचे योग्य वेळेत सेवन करणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही ते झोपण्याच्या अगदी आधी प्यायलात तर उलट परिणाम होऊ शकतो. पण संध्याकाळी प्यायल्यास रात्रभर शरीरात पाण्याचे संतुलन राहते. सावधान: सुरुवातीला कमी प्रमाणात सुरू करा. गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गंभीर किडनी आजार असल्यास काळजीपूर्वक वापरावे. आता या सर्व गोष्टी एकत्र समजून घ्या. मला माहिती आहे, तुम्ही विचार करत असाल की या 4ही गोष्टी कशा घ्यायच्या. तर मी तुम्हाला एक सोपी दिनचर्या सांगते. तुमचा रोजचा कार्यक्रम. रात्री झोपण्यापूर्वी रात्री 9-10 वाजता 1 चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवा. सकाळी उठताच मेथीचे पाणी प्या. मेथी दाणे चावून खा. नाश्त्यानंतर बडीशेपचे पाणी बनवून प्या. संध्याकाळी 5-6 वाजता 1 चमचा तुळशीचे बी पाण्यात भिजवा. 20 मिनिटांनी ते प्या. रात्रीच्या जेवणानंतर रात्री 8-9 वाजता 3-4 अक्रोड खा. गुळासोबत 1 चमचा बडीशेप चावून खा. बस इतकेच. पण अजून काही अतिशय महत्त्वाच्या सवयी आहेत. त्यांच्याशिवाय या गोष्टी पूर्णपणे परिणाम देणार नाहीत. या सवयीही बदलणे आवश्यक आहे. सवय 1: पाणी पिण्याची योग्य वेळ. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. चुकीची पद्धत: दिवसभर कमी पाणी, संध्याकाळी जास्त पाणी, झोपण्याच्या आधी पाणी. योग्य पद्धत: सकाळपासून दुपारपर्यंत भरपूर पाणी 6-7 ग्लास. दुपारपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मध्यम प्रमाण 2-3 ग्लास. संध्याकाळी 6 नंतर खूप कमी 1 ग्लासपेक्षा जास्त नाही. झोपण्याच्या 2 तास आधी पाणी बंद. हे का महत्वाचे? जर तुम्ही संध्याकाळी जास्त पाणी प्यायलात तर रात्री जास्त लघवी तयार होईल. पण जर दिवसभर कमी पाणी प्यायलात तर लघवी घट्ट होईल आणि मूत्राशयात जळजळ होईल. म्हणून संतुलन आवश्यक आहे. सवय 2: चहा आणि कॉफीची वेळ. चहा आणि कॉफी हे डायुरेटिक असतात, म्हणजे ते लघवीचे प्रमाण वाढवतात. चुकीची पद्धत: संध्याकाळी 5-6 वाजता चहा, रात्री जेवणानंतर चहा, झोपण्यापूर्वी चहा. योग्य पद्धत: शेवटचा चहा दुपारी 3 वाजेपर्यंत. त्यानंतर अजिबात नाही. पर्याय: जर संध्याकाळी गरम काही प्यायचे असेल तर हर्बल चहा, कॅफीन नसलेले पेय, बडीशेपचे पाणी, हळदीचे दूध. सवय 3: रात्रीच्या जेवणाची वेळ. चुकीची पद्धत: रात्री 9-10 वाजता जेवण. जेवल्यानंतर लगेच झोपणे. जड अन्न खाणे. योग्य पद्धत: रात्रीचे जेवण 7-8 वाजेपर्यंत. जेवण आणि झोप यामध्ये 2-3 तासांचे अंतर. हलके आणि सहज पचणारे अन्न. का? जेव्हा तुम्ही उशिरा आणि जड अन्न खाता तेव्हा शरीर रात्रभर ते पचवण्यात व्यस्त राहते आणि पचन प्रक्रियेदरम्यान अधिक पाणी बाहेर पडते, जे नंतर लघवी बनते. सवय 4: झोपण्यापूर्वीची दिनचर्या. करा. झोपण्याच्या 30 मिनिटे आधी एकदा लघवी करून घ्या. पायांची हलकी स्ट्रेचिंग करा. 10-15 मिनिटे ध्यान किंवा खोल श्वास घ्या. करू नका. मोबाईल पाहू नका,
निळा प्रकाश झोप खराब करतो. तणावाच्या गोष्टी विचारात घेऊ नका. पायावर पाय ठेवून बसू नका, रक्तप्रवाह अडतो. पुन्हा मिश्रा जींच्या गोष्टीकडे. आठवतन्य ना ते गृहस्थ जे रात्री 4-5 वेळा उठायचे. 8 आठवड्यांनंतर जेव्हा ते माझ्याकडे आले, तेव्हा त्यांचा चेहरा पूर्ण बदललेला होता. ते म्हणाले, डॉक्टर साहेब, आता मी रात्री फक्त एकदाच उठतो. कधी कधी पूर्ण रात्र उठही नाही. रोज सकाळी मेथीचे पाणी पितो, संध्याकाळी तुळशीचे बी घेतो, रात्री अक्रोड खातो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संध्याकाळी 6 नंतर खूप कमी पाणी पितो. शेवटचा चहा दुपारी 2 वाजता घेतो. मी विचारले, झोप कशी लागते? ते हसून म्हणाले, गेल्या 2 वर्षात पहिल्यांदाच मला वाटत आहे की मी खरंच झोपलो आहे. सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटते. दिवसभराचा थकवा गायब झाला आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता मला रात्री बाथरूमला जाण्याची भीती वाटत नाही. आधी नेहमी भीती वाटायची की अंधारात पडेन की काय. किती वेळात फरक दिसेल? पहिला आठवडा. कदाचित काही विशेष फरक जाणवणार नाही. पण शरीर आतून बदलायला सुरुवात करेल. दुसरा, तिसरा आठवडा. रात्री एकदा कमी उठणे. उठल्यानंतर लवकर पुन्हा झोप लागणे. चौथा, 6वा आठवडा. रात्री 2 वेळा कमी उठणे. झोपेची गुणवत्ता सुधारणे. 8-10 आठवडे. स्पष्ट फरक दिसू लागेल. रात्री 0 किंवा एकदाच उठणे जे सामान्य मानले जाते. पण लक्षात ठेवा, हे तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्ही नियमितपणे हे पाळाल. काही अतिरिक्त सूचना. मूत्राशय मजबूत करण्यासाठी व्यायाम, केगल एक्सरसाइज. लघवी रोखताना ज्या स्नायूंना ताण दिला जातो, ते स्नायू घट्ट आवळा. 5 ते 10 सेकंद ताणून ठेवा. नंतर सैल सोडा. हे 10 वेळा करा. दिवसातून 3 वेळा करा. फायदे. मूत्राशयाचे स्नायू मजबूत होतात. लघवीवर नियंत्रण वाढते. प्रोस्टेटच्या समस्येतही मदत होते. पायांची सूज कमी करण्यासाठी. जर दिवसभर पायांमध्ये सूज राहत असेल, तर संध्याकाळी 15-20 मिनिटे पाय वर करून झोपा. हलकी मालिश करा. यामुळे रात्री लघवी कमी होण्यास मदत होते. डॉक्टरांना कधी दाखवावे? हे उपाय खूप प्रभावी आहेत. पण काही परिस्थितींमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्वरित डॉक्टरांना दाखवा जर लघवीमध्ये रक्त येत असेल, लघवी करताना तीव्र वेदना होत असतील, ताप असेल, पोटाच्या खालच्या भागात तीव्र वेदना असेल, लघवी अजिबात होत नसेल किंवा खूप कमी होत असेल, लवकर डॉक्टरांना दाखवा जर रात्री 6-7 वेळांपेक्षा जास्त उठावे लागत असेल, दिवसभरात 10 वेळांपेक्षा जास्त लघवी होत असेल, लघवीवर अजिबात नियंत्रण राहत नसेल, 4-6 आठवड्यात कोणताही सुधार दिसत नसेल. शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट. रात्री वारंवार उठणे ही फक्त एक असुविधा नाही. हे तुमची झोप हिरावून घेत आहे. तुमची ऊर्जा कमी करत आहे. तुमच्या जीवनाची गुणवत्ता कमी करत आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा आत्मविश्वास कमी करत आहे. अनेक ज्येष्ठ लोक रात्री कुठे थांबायला घाबरतात. प्रवास टाळतात. मुलांच्या घरी जाणे टाळतात. कारण त्यांना भीती वाटते. मी रात्री वारंवार उठलो तर लोक काय विचार करतील? पण ही समस्या दूर होऊ शकते. फक्त गरज आहे 4 साध्या घरगुती गोष्टींची, काही सवयी बदलण्याची आणि 8-10 आठवडे संयम ठेवण्याची. आता तुमची पाळी. जर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी पडला असेल तर तो त्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा, जो रात्री वारंवार उठतो, दिवसभर थकलेला असतो
किंवा झोपेच्या समस्यांनी त्रस्त आहे? कमेंटमध्ये मला सांगा. तुम्ही रात्री किती वेळा उठता? या 4 गोष्टींपैकी कोणती गोष्ट तुम्ही आजपासून सुरू करणार आहात? तुम्ही अजूनही संध्याकाळनंतर चहा पिता का? सबस्क्राईब करा आणि घंटी दाबून ऑल पर्याय निवडा. आपण पुन्हा भेटू इथेच. शांतपणे झोपा. गाढ झोप घ्या आणि लक्षात ठेवा, तुमची रात्र तुमची आहे. ती परत मिळवा. 4 घरगुती गोष्टी. मेथी, अक्रोड, बडीशेप, तुळशीचे बी. काही सवयी बदला आणि तुमच्या रात्री बदला.